लग्नानंतर सासरकडून सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक छळ, माहेरच्या जमिनीतील हिस्सा मागण्याचा दबाव आणि अखेर 22 वर्ष विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना मोहोळ तालुक्यात वरवडे येथे समोर आली आहे। नेमकं काय घडलंय पहा जनसबूत न्यूजचा सविस्तर रिपोर्ट। मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे 22 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार मृत विवाहितेचा 2 वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता। मात्र विवाहानंतर सासरकडून तिच्यावर कथितपणे माहेरच्या जमिनीतील हिस्सा आणण्यासाठी दबाव टाकला जात होता। याच कारणावरून तिला वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। घटनेपूर्वी ही पीडित महिला अनेकदा माहेर येऊन आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती आई वडिलांना देत होती। नंतर समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात येत होतं। मात्र छळ थांबला नसल्याचा आरोप आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी तिच्या 5 महिन्यांच्या मुलासह तिला माहेरी सोडण्यात आलं। त्यावेळीही तिने धोंड्याच्या महिन्यातील सोने आणि कपडे न दिल्यामुळे आपल्याला मारहाण होत असल्याचं सांगितल्याचं वृत्त आहे। त्यानंतर बारशाच्या कार्यक्रमासाठी येताना सोने घेऊन या असं सांगून ती घरातून निघाली। मात्र 20 तारखेला ती शेतातील बाबळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली। तिला तातडीनं रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केलं। या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि एका नातेवाईकाविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून याचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेबाबत तुमचं काय मत आहे? हुंडा, कौटुंबिक छळ आणि महिलांवरील अत्याचार अशा घटना थांबवण्यासाठी काय उपाययोजना व्हायला हव्यात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी जनसबूत न्यूजच्या सर्व प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि अपडेट रहा।